तुम्हाच का नाही अधिपती मी माझ्या काही व्यथा सांगितलं का नाही का तुम्हाच असं वाटतंय का मी तुमचे कान भरते तरी मी चंचीनं म्हणत होते तू अधिपतीसनी फोन करू नकस तरी कार्ती ऐकत नाही हो। अगं मम्मी मी माझ्या सख्या आईला असं रस्त्यावर एकटीला सोडून त्या घरात परत कसं गेले असते ग? मला करमलं तरी असतं का ग मम्मी? आई विना जग जग नसतंय ग मम्मी। विचार की अधिपतीसनी त्यासनी कळतंय त्यांना खरं दुःख होतं विचार। काय झालं काय मावशी मला सांग, माझी शपथ आहे तुला सांग काय पडती सांग। नाही अधिपती तुम्ही आधी सुटली म्हणा बरं सुटली म्हणा शपथ जोपर्यंत तुम्ही सुटली शपथ म्हणत नाही का नाही तोपर्यंत मी माझं तोंड नाही उघडणार। सुटली बोल काय सांगू अधिपती गण कसं सांगू सांगा बरं आवत ते तुमचे सख्खे आई बाप आहेत म्हणताना मी काय तोंड उघडत नव्हते पण आता तुम्ही शपथ घातल्या म्हणल्यावर मला भाग पाडलासा तुम्ही बोलाय। कसं आहे ना ताई गेल्याचं दुःख फक्त आपल्यालाच व्हायलं तिचं जाण्याचं दुःख यातना फक्त आपल्याला व्हायलं त्या दोघांनी काय बी पडलेलं नाही। म्हणजे बघा की मोठे मालक आणि ती चारूबाई हे दोघं बी संसारात बुडल्या तो त्यांचं कसं झालंय माहित आहे म्हणजे ते जुन्या झाडाला नवी पालवी फुटते का नाही तसं वागायला तो दोघं बी ताई घराबाहेर आहे त्याचं कुणाला बी काही बी वाटणं झालंय। नाही तुझ्या माहितीसाठी सांगतो त्या चारूला तर मॅडम आहेत का नाही त्यासनी आई साहेबांविषयी काहीच माहिती नाही त्यामुळे त्यांचा विषयच नाही ते बाजूला ठेव। आणि चारवा सूर्यवंशीनं काय पडलेली असणार आहे ग त्यासनी पडलेली असती तर त्यांनी असं हाताला धरून बाहेर काढलं असतं काय त्यामुळे त्यांचा बी विषय सोड। बाकी मी दिवस रात्र शोध घेतोय तू शोधतेस करायलास ना प्रयत्न तर करायला की म्या करायला हा झालं तर मग पर अधिपती तुमची बायको वय की अक्षदा बी मावशीची सूनच लागते ना व वरती तिच्या खऱ्या सासू सासऱ्यांच्या संसारात पार रमले तसं बी अक्षदात आणि मावशीमध्ये इस्तव कुठं जात होता ना ती कुठं शोधाशोध करते मावशीला शोधाया। पर अधिपती मावशी तुमच्यासाठी दैवत आहे आणि आपल्या नवऱ्यासाठी जे दैवत असतं ते बायकोसाठी बी दैवतच असतंय इसरली अक्षदा आहे। चंचे झालं तुझं हा तुला माहित तर आहे काय मास्तरीनबाई काय काय करतात आणि काय नाही करत ते आई साहेबांनी शोधण्यासाठी